जिल्ह्यातील यवतमाळ शहर व पाटण पोलीस स्टेशन हद्दीतील 2 सराईत गुन्हेगारांना 1 वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। यवतमाळ शहर हद्दीतील इरफान अली उर्फ इरफान लेंडी सय्यद बरकत व पोलीस ठाणे पाटण हद्दीतील इसम नामे चंद्रमती आनंदराव वाघमारे राहणार सदोबा सावळी असे तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। यातील इरफान लेंडीचा गुन्हेगारी अभिलेख खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे या संबंधाचे गुन्हे करण्याचे असल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक यवतमाळ शहर चौरे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता। तर चंद्रमणी वाघमारे यांच्या विरुद्ध पाटण पोलिसात गृह अतिक्रमण करून विनयभंग करणे, चोरी करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे तसेच गृह अतिक्रमण व विनयभंग प्रकरणात त्यास 3 वर्ष साधा कारावास व दंडाची शिक्षा होऊन त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्याच्या विरुद्ध ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे यांनी प्रस्ताव तयार केला। सदर आरोपीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केले। सदर प्रस्तावात उपविभागीय दंडाधिकारी यांनी मंजुरी दिल्याने आरोपींना जिल्ह्यातून 1 वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले आहे। याबाबतचा आदेश 9 मे रोजी पारित केला। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।